नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती विषयामधील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर लिखित बहु असोत सुंदर ही कविता शिकणार आहोत। चला तर मग पाहूयात बहु असोत सुंदर ही कविता। बहु असोत सुंदर या कवितेचे कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे हे छायाचित्र। सर्वप्रथम आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा परिचय जाणून घेऊया। त्यांचा कार्यकाळ सांगितला आहे 1871 ते 1934। मराठीत साहित्यामध्ये समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा प्रकारच्या भूमिका त्यांनी निभावल्या आहेत। महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले। विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते। कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती। त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले। त्याचबरोबरच रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही लिहिले। विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये। दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर या कादंबऱ्या लिहिण्याचं कामही त्यांनी केलं आहे। गीतोपायन हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त, काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मिती मराठीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केली आहे। बहु असोत सुंदर, संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय झाली आहे। द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचे अध्यक्षपदही कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी भूषवले आहे। असा सर्व परिचय श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा सांगितला आहे। कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर लिखित काही पुस्तकांची ही छायाचित्रे। सुदाम्याचे पोहे, त्यानंतर कोल्हटकरांचे आत्मवृत्त असंही पुस्तक त्यांनी लिहिलं आहे। त्यानंतर दुटप्पी की दुहेरी आणि विविध लेख। त्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर भारतीय साहित्यिक निर्माता असंही पुस्तक लिहिण्यात आले, मनोहर लक्ष्मण वराड पांडे यांनी लिहिले। त्यानंतर सुदाम्याचे पोहे निवडक लेख असं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे। अशा सर्व पुस्तकांची निर्मिती कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली आहे। आता आपण या कवितेचा आशय जाणून घेऊयात। बहु असोत सुंदर या कवितेचा आशय। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या कवींनी या गीतामध्ये महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे। उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत। अंतकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केले आहे। पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिली आहे। अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी अपेक्षा कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी बहु असोत सुंदर या कवितेमध्ये व्यक्त केली आहे। असा सर्व आशय या कवितेमध्ये दडला आहे। आता आपण ही कविता वाचून घेऊयात। कवितेचं पहिलं चरण। बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा। गगनभेदी गिरिविन अनुनच जिथे उने, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे। अटकेवरी जेथील तुरंगी जलपिने, तेथ अडे काय जलाशयन दाविने। पौरुषासी अटक गमे जेथ दुसाह, पौरुषासी अटक गमे जेथ दुसाहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा। कवितेचं दुसरं चरण। प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भक्त दिव्य आगरे। रत्नावा मोक्ती काही मूल्य मुळी नुरे,
रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे. शुद्ध तिचे शील ही उजळवी ग्रहाग्रहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, महाराष्ट्र देश हा. कवितेचं पुढील चरण. नग्न खडग करी उघडे बगुनी मावळे. नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे. दौडत चहूकडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले. भासती शतगुणित जरी असती एकले. यनाम्मा परिसुनी रिपु शामित बल आहा. यनाम्मा परिसुनी रिपु शामित बल आहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. कवितेचं पुढील चरण. विक्रम वैराग्य एक जनी नांदती. विक्रम वैराग्य एक जनी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एक वटुनी कार्य साधिती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मय यावहा. पसरे यत्कीर्ती अशी विस्मय वहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. कवितेचं शेवटचं चरण. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मणी वसो. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मणी वसो. देह पडो तत्करिणी, देह पडो तत्करणी ही असे स्पृहा. बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. अशा प्रकारची ही कविता. आता आपण प्रत्येक चरणानुसार कवितेचा अर्थ जाणून घेऊयात. कवितेतलं पहिलं चरण. बहु असोत सुंदर संपन्न की महा. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गगनभेदी गिरिविन अनु नच जिथे उने. आकाशांक पुढती जिथे गगन ठेंगणे. गगनभेदी गिरिविन अनु नच जिथे उने, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जलपिने, तेथ अडे काय जलाशयन दाविने. पौरुषासी अटक गमे जेथ दुसाहा. पौरुषासी अटक गमे जेथ दुसाह, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. कवितेच्या या पहिल्या चरणात कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात, महाराष्ट्र भूमीचं ते गौरवगीत गात आहेत आणि गाताना ते सांगतात, जगाच्या पाठीवर अनेक वैभवशाली सुंदर महान देश आहेत, असू देत, पण आमचा महाराष्ट्र देश आम्हाला त्या सर्व देशांपेक्षा, त्या सर्व प्रदेशांपेक्षा अत्यंत प्राणप्रिय आहे. गगनाला म्हणजेच आकाशाला, गगनाला आकाशाला भिडणाऱ्या पर्वतांशिवाय इथला अणुरेणूही तोकडा नाही. इथल्या मानवी मनाचं मनोरथ एवढं उत्तुंग आहे की त्या स्वाभिमानी आकांक्षेपुढे आभाळही ठेंगणं वाटतं. आकाशापेक्षा भव्य आमच्या मनोकामना आहेत. आकाशापेक्षा भव्य आमच्या मनोकामना आहेत, मनातल्या इच्छा आहेत. मराठी सेनेचे घोडे अटके पार जाऊन तिथले पाणी पिऊन आले आहेत. इतिहास तो साक्षी आहे. मराठी सेनेने अटके पार पराक्रम गाजवलेला आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र भूमीतील पाणी, नद्या, सरोवरे सर्व समृद्ध आहेत. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला अटकाव करणे हे दुस्साहस केल्यासारखं होईल. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या पहिल्या चरणात कवींनी सांगितला आहे. कवितेचं दुसरं चरण. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे. रत्नावा मोक्तिकाही मूल्यमुळी नुरे. रत्नावा मोक्तिकाही मूल्यमुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे. शुद्ध तिचे शीलही उजळवी ग्रहाग्रहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवी म्हणतात, कवी सांगतात, जिथे हृदयाचीच पवित्र मंदिरे आहेत,
जिथे हृदयाचीच पवित्र मंदिरे आहेत तेथे भव्य राजवाडे कशाला हवेत? सद्गुणांची उदात्त आणि तेजस्वी क्षेत्रे या महाराष्ट्र भूमीत वसली आहेत. त्यापुढे रत्ने किंवा मोतीसुद्धा फिके पडतात. इथल्या मातेची कूस म्हणजे कर्तृत्ववान नररत्नांच्या खाणी आहेत. मातेचे शुद्ध आणि सात्विक चरित्र संपूर्ण घरोघरी उजळत आहे, असे कवी कवितेच्या या दुसऱ्या चरणात सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण: नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचेही शौर्य मावळे. दौडत चहूकडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले. यन्नाम्मा परिसुनी रिपू शमित बल आहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. या कवितेच्या तिसऱ्या चरणात कवी म्हणतात, हातात उघडी नंगी शमशेर घेऊन म्हणजेच तलवार घेऊन जेव्हा मावळे शत्रूवर तुटून पडतात तेव्हा शत्रूंची चतुरंग सेनाही पराजयाने झाकाळून जाते. घोड्यावरून मावळे जेव्हा चहूबाजूंनी दौडत येतात तेव्हा एक एकटा मावळा 100 पटीचा पराक्रमी वाटतो. याची कीर्ती ऐकून शत्रू हतबल होतो, असे कवी कवितेच्या या तिसऱ्या चरणात सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण: विक्रम वैराग्य एक जनी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एक वटुनी कार्य साधिती. पसरेयत कीर्ती अशी विस्मय बहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. कवितेच्या या चरणात कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात, महाराष्ट्र भूमीत विरागीपणा आणि शौर्य हातात हात घालून नांदतं. जरी पटक्यांचा भगवा झेंडा अभिमानाने वाऱ्यावर डोलत असतो. धर्म व शासन एकमेकांसोबत असतात. शक्ती व युक्ती एकरूप होऊन येथील कार्य पूर्णत्वाला जातं. अशा प्रकारे महाराष्ट्राची कीर्ती आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद ठरली आहे आणि ती यापुढेही ठरणार आहे, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं शेवटचं चरण: गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मणी वसो. देह पडो तत्करणी ही असे स्पृहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. अशा पद्धतीची ही कविता. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी कोल्हटकर सांगतात, महाराष्ट्राचं हे मराठी गौरवगीत नेहमी मुखात असो किंवा कानात गुंजत राहो. या गीताची प्रेरणा, तेज आणि धैर्य मनामनात ठसू दे. प्रत्येकाच्या ध्यानामनात राहू दे. बोलण्यात आणि लिहिण्यात मराठी भाषा नित्य असू दे. सतत महाराष्ट्र धर्म मनामध्ये कायम राहो. आमचा देह महाराष्ट्र देशाच्या चरणाशी सदैव समर्पित असो, अशी आमची मनोकामना आहे, अशी आमची इच्छा आहे, असे कवी कवितेच्या या शेवटच्या चरणामध्ये सांगत आहेत. अशा पद्धतीने कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी हे महाराष्ट्र गीत लिहिलं आहे. या गीतामध्ये महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा, महानता, महाराष्ट्र भूमीची अनेकविध वैशिष्ट्य यांचं गौरवपूर्ण चित्रण या कवितेत केलं आहे. या गीतातून साकारलंही आहे. राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवा हा त्रिवेणी राष्ट्राभिमान या कवितेमधून कवींनी ओजस्वीपणे मांडलाही आहे. असा सर्व भावार्थ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर लिखित बहु असोत सुंदर या कवितेमध्ये दडला आहे. अशा पद्धतीने आज आपण बहु असोत सुंदर ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
त्यासोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.